मृत्युंजय मंत्र व शिव उपासनेच्या बळावरती ओम नमः शिवाय या जय घोषावरती अनेक भक्तांनी आपला उद्धार करून घेतला। अशीच एक कथा सूतजी शौनकादी ऋषींना नैमिषारण्याच्या पावन क्षेत्रामध्ये सांगत आहेत। भगवंताचं नाम घेऊन एवढे जीव तरले, काय सांगू मी तुम्हाला। अर्णव देशामध्ये एक देवव्रत सद्ग्रस्त राहत होता। अतिशय वेद अध्ययन करणारा, वेदशास्त्रामध्ये निपुण असणारा देवव्रत नित्यनेमाप्रमाणे दररोज उठायचा, आपली जे काही नित्यकर्म आहेत नित्यकर्म करायचा आणि भगवंताचं गोड असं चिंतन करायचं। भगवंताचं मन लावून मनन आणि भगवंताची सेवा करायची। पवित्र असणारा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करायचा, मृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि देवरथाला एक सुंदर अशी सुनय कन्या झाली। 12 दिवस झाल्यानंतर त्या कन्येचं नाव शारदा असं ठेवण्यात आलं। अतिशय सुंदर आणि रूपवान असणारी ही शारदा देवरथाचं या ठिकाणी हे आख्यान आपण शिवलीलामृताच्या 10व्या अध्यायामध्ये श्रवण करूयात। ओम नमः शिवाय। हरि गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। ॐ नमः शिवाय। श्री गणेशाय नमः। कामगज विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदत महारका चंड किरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दहना दंभ नगच्छेदका सहस्त्र नयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नग विहारा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा दक्षमखल दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदादयानिधे। नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंह केत नृपती यावरी सूत शौनकादिका प्रती नैमिषारण्य संगत। ओम मातृदेवो भव ओम पितृदेवो भव। श्री गुरुभ्यो नमः। जन्मयोनिया देख करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक। श्री गुरुला वंदन करून गोड अशा भगवंताच्या कथेला सुरुवात करूया। देवरथाच्या कन्येचं नाव
शारदा ठेवण्यात आलं आणि हळूहळू हळू कन्या वाढू लागली, मोठी होऊ लागली. शारदा जशी जशी मोठी होत आहे तशी तशी रूपवान आणि सौंदर्यवती असणारी कन्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि कन्या उपवर झाली. कन्या उपवर झाल्यानंतर पित्याला एकच चिंता सतावत असते, तिच्या लग्नाची चिंता. आपली कन्या उपवर झालेली पाहून देवव्रतानं काय केलं, सुंदर या ठिकाणी तिच्यासाठी पती पाहिला आणि शारदेचं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. मोठ्या थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. आणि अशा अवस्थेमध्ये शारदा तिच्या सासरे नांदायला गेली. काही दिवसानंतर एका कार्यक्रमानिमित्त देवव्रताने दोघांनाही इकडं बोलवून घेतलं. आरणात देशामध्ये दोघांनाही बोलवून घेतल्यानंतर काही दिवस दोघेही तिथंच राहिले. शारदेचा जो पती होता त्याचा नित्यनेम होता दररोज सकाळी आणि संध्याकाळी संध्या स्नान करण्याचा नियम होता. दररोज नदीच्या तीरावरती सकाळी आणि संध्याकाळी जावं, स्नान करून यावं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हावं, असा नित्यनेम होता शारदेच्या पतीचा. आणि एके दिवशी संध्याकाळी दिवस मावळते वेळी स्नान करण्यासाठी शारदेचा पती नदीच्या तीरावरती गेला. स्नान झालं, परंतु स्नानामध्ये रममान झाल्यामुळं वेळ कुठं निघून गेला त्याला कळलंच नाही. आणि अंधारी रात्र झाली, आता आपल्याला जायला पाहिजे म्हणून तो परत नगराच्या दिशेने निघाला. घनदाट अशा अरण्यामधून नदीला जाण्याचा रस्ता होता. ज्यावेळी तो अरण्यामधून येत आहे त्यावेळी भयंकर अशा सापाने त्याच्या पायाला डसला आणि त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. घोर अनर्थ झाला. नवीनच शारदेचं लग्न झालं होतं. आणि ज्यावेळी देवव्रताला आणि शारदेला वृत्तांत कळाला की आपला जावई शारदाला लक्षात आलं, माझा पती माझा प्राणनाथ मरण पावलेला आहे. वनामध्ये धावत आले, दोघच्या दोघ धावत आले आणि शारदा तिची आपल्या पतीचं पडलेलं प्रेतावरती पडून वक्षस्थळ बडवून आक्रोश करून रडत आहे. बघत बघत ही वार्ता पंचकृषीमध्ये पोहोचली आणि नगरीमधले काही लोक या ठिकाणी पाहण्यासाठी आले. शारदेचा शोक पाहत आहेत. सगळ्यांना वाईट वाटत आहे. अरे आता तर नवीन लग्न झालं होतं या शारदेचं आणि विधीनं काय आकांत केला आणि हिच्या नशिबावरती कसं हे संकट आलं. काय विधात्याचा खेळ आहे, काय विधात्यानं हिच्या सोबत खेळ खेळला. नवदाम्पत्याचा अतिशय आनंदामध्ये सुरू असणारा संसार देवाला कसं पाहावला गेला नसेल. शारदेच्या पतीला साप डसला आणि त्याचा मृत्यू झाला. सगळे लोक त्या ठिकाणी आलेले हळहळ व्यक्त करत आहेत. काय करावं आता शारदेने, कसं जगावं, कुणाकडे पाहून जगावं आणि काय तिची अवस्था झाली. शारदा आपल्या पतीच्या प्रेतावरती पडून हंबरडा फोडून रडत आहे. आणि त्या अवस्थेमध्ये देवव्रताला अतिशय वाईट वाटू लागलं. काय करावं म्हणले. तारुण्य अवस्थेमध्ये आपल्या मुलीला वैधव्य आलं. काय देवाची अघटित करणी आहे. अतिशय वाईट वाटू लागलं देवव्रताला. परंतु काय, विधात्या पुढे कोणाचं काही चालत नाही. तसंच जड अंतकरणाने
आपल्या जावयाचं प्रेत उचललं नगरामध्ये आणून त्या प्रेताचे अंत्यसंस्कार केले. दशविधी पूर्ण झाल्या आणि शारदा दुःखावस्थेमध्ये आहे. काही केल्या तिच्या पतीची आठवण तिच्या मनामधून जायला तयार नाही. रात्रंदिवस पतीच्या वियोगाने तळमळत आहे शारदा. नवीन सुरू असलेला संसार विधात्याला कसा पाहावला गेला नसेल. देवा, एवढा कसा निष्ठुर झालास रे. माझा चांगला सुरू असलेला संसार तुला कसा पाहावला नाही. भगवंता, काय एवढा माझ्यावरती निष्ठुर झालास. परंतु शारदेनं हे जे त्रिकालाबाधित हे जे सत्य आहे, जन्मलेला प्राण्याला एक ना एक दिवस मरायचेच आहे, हे सत्य स्वीकारून शारदा तसंच जड अंतकरणाने कसे बसे दिवस घालत आहे. दिवसामागून दिवस उलटून गेले आणि एके दिवशी शारदा आपल्या पित्याच्या घरी एकटीच असताना अतिशय वृद्धावस्थेमध्ये नैषध ऋषी आपला शिष्य समुदाय घेऊन या ठिकाणी तिच्या घरी आले. दारामध्ये संत आलेले आहेत, दारावरती अतिथी आलेला आहे. शारदेनं पाहिलं, आदरातिथ्य करून त्यांना आतमध्ये बोलावून घेतलं. त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. त्यांना आसनस्थ करून बसवून त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं आणि त्यांची सेवा केलेली पाहून नैषध ऋषीला आनंद वाटला. आणि ज्यावेळी शारदेनं ऋषीवर्याच्या पाया पडली त्यावेळी ऋषींच्या मुखातून आशीर्वाद निघाला की म्हणले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अखंड सौभाग्य लाभो तुला. ज्यावेळी ऋषीच्या मुखातून आशीर्वाद निघाला, वृद्ध झालेले ऋषी होते, डोळ्याची दृष्टी गेलेली होती, कोण स्त्री आहे काही माहिती नाही. पायाचं पैंजण वाजलं, कोणीतरी स्त्री आहे आणि तिला आशीर्वाद सौभाग्यवती भव म्हणून दिलेला आशीर्वाद शारदेने ऐकला. शारदा हसली आणि दुसऱ्या क्षणामध्ये मनामध्ये अत्यंत वाईट वाटलं. देवानं माझ्यासोबत तर खेळ खेळलाच, परंतु संत सुद्धा माझी उपेक्षा करत आहेत. या विधवेला सौभाग्यवती भवचा आशीर्वाद देत आहेत. आणि शारदा हसल्यानंतर नैषध ऋषींनी कारण विचारलं, माते माफ करा, माझ्या आशीर्वादामध्ये काही तुम्हाला वेगळं वाटलं का? त्यावेळी शारदेने सांगितलं, महाराज, तुमच्या आशीर्वादामध्ये काही वेगळं नाही. भगवंताने माझ्यासोबतच एकांत मांडलेला आहे, नशिबाने माझ्यासोबत डाव मांडलेला आहे आणि विधीच्या विधात्या पुढं माझं काय चालेल महाराज. तुम्ही दिलेला सौभाग्यवती भवचा आशीर्वाद माझ्यासाठी कसा फळाला येईल. काही दिवसापूर्वीच माझ्या पतीची अंत्यविधी मरण पावले, माझ्या पतीच्या दशक्रिया पूर्ण झाल्या आणि आपण दिलेला सौभाग्यवती भवचा आशीर्वाद काय कामाचा माझ्या महाराज. जड अंतकरणाने शारदा नैषध ऋषींना बोलत आहे. ऋषींनी सांगितलं, माते, तू असं का बोलत आहेस? आजपर्यंत दिलेला माझा आशीर्वाद फळाला आलेलाच आहे आणि तू चिंता करण्याचं काही कारण नाही. माझ्या तोंडातून गेलेला शब्द वाया जात नाही, विधात्याला तो पूर्ण करावाच लागेल. आणि अशा अवस्थेमध्ये तुला हे वैधव्य प्राप्त झालेलं आहे, परंतु माझा आशीर्वाद सत्य फळाला येईल. ऋषींनी दिलेला आशीर्वाद कसा फळाला येईल? ऋषींनी म्हटले, माझं बोलणं मी साच करून दाखवतो शारदे. त्याच ठिकाणी अंगणामध्येच मठ उभारिला. आपल्या शिष्य समुदाया समवेत नैषध ऋषी राहत आहेत. शारदा महाराजांना म्हणाली, महाराज,
आशीर्वाद आपला कसा फळाला येईल? त्यावेळी गुरुवर्यांनी सांगितलं, माते, भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, भगवंताची लीला एवढी आगाध आहे, त्या लीलेपुढे भगवंत आपली अगटित करणी करून आशीर्वाद साच करतील. त्यावेळी षडाक्षरी मंत्राचा उपदेश केला. शारदेला उपदेश करून महामृत्युंजय मंत्र जाप करायचं सांगितलं. शारदेला पुढे सांगतात, सोमवाराचं तू व्रत कर. चैत्र महिन्यामध्ये किंवा माघ महिन्यामध्ये पवित्र दिन पाहून चतुर्थीला किंवा अष्टमीला तू या व्रताचं व्रत सुरू कर आणि पवित्र दिन पाहून सोमवाराच्या दिवशी तू व्रतस्थ हो. गुरुवर्यांनी आशीर्वाद दिला. षडाक्षरी मंत्राचा उपदेश केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गुरुवर्य आपल्याच अंगणामध्ये मठ ठेवून राहिलेले आहेत. सगळेच्या सगळे बाहेर गेलेली मंडळी घरी आली. सगळ्यांनी व्रतांत पाहिला. सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे गुरुवर्यांनी काही का असेना आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद गुरुवर्य साच करून दाखवतील. रात्रंदिवस शारदा भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. शारदा रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा जप करत आहे. महामृत्युंजय मंत्राचा जाप करत आहे. ओम नमः शिवायचा जाप करत आहे. पवित्र असा दिन पाहून गुरु दीक्षा घेतली. गुरुमंत्र गुरूंनी दिला. गुरुमंत्राचा रात्रंदिवस जप करत आहे आणि सोमवाराचं व्रत शारदा करत आहे. पहा कशी ईश्वराची अघटित करणी होईल. ऋषीवर्य नैषध ऋषी शारदेच्या दारामध्येच अहर्निशी आहेत आणि शारदेनं सोमवाराचं व्रत केलं. 1 वर्षापर्यंत हे व्रत चाललं आणि 1 वर्ष उलटून गेल्यानंतर या व्रताचं उद्यापन केलं. शारदेनं उद्यापनाला पूजा कशी केली गोड असं ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. सुंदर असं या ठिकाणी मंदिर तयार केलं. 4 स्तंभ उभारले. 4 स्तंभ उभारून पुष्पमाळांनी त्या स्तंभाला सजवलं. दारामध्ये सडा शिंपून रांगोळ्या काढल्या. सगळ्या घराला सजवलं. उद्यापनाचं व्रत बघा ग्रंथकर्ते निवेदन करतात. काय भाव पहा. भगवंत कोण्या ठिकाणी येतो? ज्या ठिकाणी भक्त अत्यंत मनोभावे भगवंताची सेवा करतात. अत्यंत मनोभावे शारदेनं मंदिर तयार केलं. मंदिरामध्ये तिच्या त्या घरामध्ये सगळीकडे या ठिकाणी पुष्पाचे या ठिकाणी माळा बांधल्या. स्तंभाला माळा बांधल्या आणि खाली सगळ्या पुष्पांची फुलांची सेज तयार केली.
फुलांची सेज तयार करून त्यावरती चौरंग ठेवला. चौरंग ठेवून चौरंगावरती तांदूळ टाकले. घट ठेवला, घटावरती नारळ. आंब्याचे ढाळे चौरंगाला बांधलेले आहेत. पुष्पाच्या झालरी चौरंगाला आहेत आणि पुष्पाच्या शेजेवरती ठेवलेला चौरंग त्याच्यावरती घटस्थापना केली. आणि पुढे दिव्य असं महादेवाचे शिवलिंग स्थापन केलं. महादेवाला विभूती भस्म अर्पण केलं. गंधाक्षता महादेवावरती टाकल्या. मनोभावे महादेवाची पूजा शारदा करत आहेत. नैषध ऋषी जे काही पूजा साहित्य लागणार आहे नैषध ऋषी सांगत आहेत. तशा प्रकारे काय सजावट केलेली आहे. आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये ज्यावेळी महादेवाची स्थापना केली त्यावेळी ध्यानस्थ झाली शारदा. जप करत आहे भगवंताच्या नामाचा. गुरुंनी दिलेला गुरुमंत्र षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय चा जप करून मनोभावे देवाची पूजा केली. देवाची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. घरामध्ये अतिथींना बोलवलं आणि जी सुवासिनी स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा जेवणासाठी बोलवलं. दिव्य स्वरूपाचा उत्सव शारदेने केला आणि उद्दीपन झालं. उद्दीपन झाल्यानंतर ज्या सुवासिनी स्त्रिया होत्या त्यांना सगळ्यांना वस्त्रदान दिलं. आणि असा भव्य सोहळा पार पडल्यानंतर नैषध ऋषी आणि शारदा भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन आहेत. काही दिवस उलटून गेले. असंच एके दिवशी शारदा आणि नैषध ऋषी ध्यानमग्न अवस्थेमध्ये असता शारदा डोळे झाकून भगवंताचं ध्यान लावून बसलेली आहे. शिवाचं महादेवाचं ध्यान करत बसलेली आहे शारदा. आणि अशा ध्यानमग्न अवस्थेमध्ये मध्यरात्री अचानक काय झालं. शारदेला देवी प्रसन्न झाली. सगळ्या घरामध्ये तिच्या उजेड झाला. आता देवी प्रसन्न झाल्यानंतर काय शारदेला आनंद झाला. देवी प्रसन्न झाल्यानंतर नैषध ऋषी त्यांची जी दृष्टी गेलेली होती का दिव्य दृष्टी त्यांच्या अंगावरती पडल्यावर त्यांना सुद्धा दिसू लागलं. त्यांना सुद्धा नेत्र दृष्टी आली. आणि नैषध ऋषींनी हात जोडले आणि भगवंताची स्तुती करत म्हणतात, माते तुझ्या कृपा आशीर्वादानं काय होणार नाही माते. आंधळ्याला दृष्टी येईल, पांगळा चालू शकेल आणि तुझ्या कृपेने काय होणार नाही माते. सगळ्या भक्ताच्या संकटाला धावून येणारी तू जगज्जननी भवानी साक्षात आज या ठिकाणी आलेली आहेस. भवानीची स्तुती केली. शारदा आणि ऋषी दोघांशिवाय दुसऱ्या कोणाला दर्शन झालेलं नाही. मध्यरात्रीचा समय आहे. त्यावेळी जगदंबा नैषध ऋषींना म्हणते, ऋषीवर्या मी तुमच्यावरती प्रसन्न झाले आहे, काय पाहिजे तुम्हाला मागा. त्यावेळी ऋषींनी सांगितलं, माते ज्यावेळी शारदेने माझं दर्शन घेतलं त्यावेळी मी शारदेला आशीर्वाद दिलेला आहे सौभाग्यवती भवचा. तिचा आशीर्वाद तेवढा सत्य कर देवी, माझी दुसरी काही इच्छा नाही. त्यावेळी देवी भगवतीनं शारदेच्या पूर्वजन्माची कहाणी सांगितली. द्रविड देशामध्ये पूर्वजन्मामध्ये शारदेचा जन्म. शारदेचं नाव भामिनी होतं आणि हिला एक सवत होती शारदेला. आणि अत्यंत रूपवान असणारी शारदा, मनमोहक दिसायला. शारदेनं काय केलं अगोदरच्या जन्मामध्ये,
आपला पती वश केला. आपल्या पतीला वश करून शारदेनं म्हणजे त्या सौतीकडे आपल्या पतीला कधी जाऊच दिलं नाही. आपल्या पतीच्या सुखासाठी भामिनीची जी सवत होती का तळमळ करायची, परंतु शारदेनं आपल्या पतीला आपल्या सौतीकडे कधी जाऊच दिलं नाही. शारदेच्या घराजवळ एक जार राहत होता आणि त्याने शारदेचा या भामिनीचा अगोदरच्या जन्मामध्ये अभिलाषा धरली. आणि एके दिवशी काय झालं, शारदा घरामध्ये एकटीच असताना तो जार शारदेजवळ आला आणि काम भावनेनं शारदेचा हात पकडला. त्यावेळी शारदेनं झडकारून लावली. अरे म्हणली, पाप्या, मी पतिव्रता स्त्री आहे आणि माझा अभिलाष करतो काय? त्याला झडकारून लावलं. परंतु तो जो जार होता रात्रंदिवस भामिनीच्या रूपाचं त्याला वेड लागलं. जिकडं पाहावं तिकडं त्याला भामिनीच दिसायची आणि सुंदर असणाऱ्या भामिनीचा त्याला वेध लागला. आणि तिची अभिलाषा धरून ती काही भामिनी त्या जाराला प्राप्त झाली नाही. आणि अगोदरच्या जन्मामध्ये तळमळ 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 करून तो जार मरण पावला. कुणाच्या कामनेसाठी? या भामिनीच्या कामनेसाठी. तोच जार हिचा पती म्हणून या जन्मामध्ये जन्मला. आणि या भामिनीची जी सवत होती का त्या सवतीनं हिला शाप दिला होता. जा म्हणले, तू पुढच्या जन्मामध्ये विधवा होऊन राहशील. आणि तिच्या शाप कर्मामुळे या जन्मामध्ये हिचा पती मरण पावलेला आहे. आणि तोच पती अगोदरच्या जन्मामध्ये जो भामिनीचा पती होता तो या ठिकाणी द्रविड देशामध्ये आहे. इथून 360 योजने अंतर द्रविड देशाचं आहे. आणि 360 योजने अंतरावर आज सुद्धा हिचा पती जिवंत आहे. आणि देवी भगवती सांगत आहे ऋषीवर्याला, ऋषीवर्या, शारदेचा पती आता जिवंत करणं तर शक्य नाही. एकदा प्राणी मरण पावला आणि शिवपदाला प्राप्त झाला किंवा दुसऱ्या योनीमध्ये त्याचा जर जन्म झाला तर त्याला परत आणणं शक्य नाही. देवी भगवतीने सांगितलं की शारदेला, जो त्या द्रविड देशामध्ये शारदेचा पती जिवंत आहे, तो दररोज शारदेला स्वप्नामध्ये भोग देईल. आणि ज्या वेळी स्वप्नामध्ये भोग देईल त्यावेळी शारदेच्या पोटामध्ये गर्भ राहील आणि दिव्य पुत्र शारदेला जन्माला येईल. आणि त्याचं नाव शारदा नंदन होऊन जगविख्यात होईल. देवी भगवतीने आशीर्वाद दिला. आणि नित्य नेमाने शारदा ज्यावेळी झोपायची त्यावेळी स्वप्नामध्ये शारदेच्या अगोदरच्या जन्मामधला पती शारदेला येऊन भोग द्यायचा स्वप्नामध्ये. आणि असंच काही दिवस उलटून गेले आणि शारदेच्या पोटामध्ये गर्भ राहिला. गर्भ वाढीस लागला आणि गर्भ वाढीस लागल्यामुळं शारदेला पोट आलं. विचार करा, शारदेची अवस्था काय झाली असतील. जे गावातले जे नगरीचे लोक आहेत ते शारदेला काय म्हणत आहेत पहा. शारदा तर विधवा आहे आणि शारदेला पोट कसं काय आलं. त्यावेळी शारदा सांगू लागली, मला संध्याकाळी देवी भगवती प्रसन्न झाली आणि देवीनं मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि माझ्या अगोदरच्या जन्मातल्या पतीनं मला स्वप्नामध्ये भोग दिल्यानं माझ्या पोटामध्ये हा गर्भ राहिलेला आहे. गावातले लोक म्हणले स्वप्नातला हिच्या अगोदरच्या जन्मातला पती हिला येऊन स्वप्नामध्ये भोग दिला म्हणले आणि हिला गर्भ राहिला म्हणले. आणि गावातले जे कुटाळ लोक आहेत शारदेची निंदा करू लागले
हिला देवी प्रसन्न झाली म्हणले, आम्ही रात्रंदिवस देवाचं ध्यान करायला लाव, आमच्या स्वप्नामध्ये देव यायला तयार नाही म्हणले. आणि शारदेला देवी प्रसन्न झाली, देवीने आशीर्वाद दिला आणि मग हिचा गर्भ राहिला. काय म्हणले येड्यात काढले म्हणले, ही जगाला सगळ्या शक्य आहे का म्हणले, असं होणं शक्य आहे का? स्वप्नामध्ये पतीनं भोग दिल्यानंतर गर्भ कुठं राहत असतो का? शारदेची निंदा करू लागले. हिनच काहीतरी म्हणले कर्म केली असेल म्हणले, कुठं तर काहीतरी तोंड काळं केली असेल, जाऊन गर्भ राहिला असेल आणि आता देवीचं नाव पुढे करतीये आणि देवीचा आशीर्वाद झाला आणि गर्भ राहिला म्हणून गावातले लोक निंदा करू लागले. आणि गावातल्या लोकांचं ते बोलणं सगळे सोयरे धैर्य शारदेच्या घरी आले. त्यांचं सुद्धा बोलणं शारदेच्या जिव्हारी लागलं. आणि त्यावेळी जे गावातले नगरीतले लोक शारदेची निंदा करत आहेत, आकाशामधून आकाशवाणी झाली. म्हणले, हे दुष्ट जीवांनो, अरे म्हणलो पाप्यांनो, शारदेचा गर्भ पवित्र आहे आणि शारदेचा गर्भ पवित्र असल्यामुळे या गर्भाची कोणी सुद्धा निंदा करू नका. आकाशातून आकाशवाणी झाली. गावातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं, आश्चर्य वाटलं. परंतु अजून सुद्धा काही कुटाळ लोक शारदेची निंदा करू लागले. आणि पुन्हा आकाशातून आकाशवाणी झाले, शारदेची आता जो कोणी निंदा करेल, शारदेचा गर्भ पवित्र आहे, शारदा पवित्र आहे, आणि आता जर शारदेच्या गर्भाची जर निंदा केली तर त्याची जीभ झडून जाईल, त्याच्या तोंडामध्ये किडे पडतील. आकाशातून ज्यावेळी आकाशवाणी झाली, त्या सुद्धा आकाशवाणीला खरं मानायला कोणी तयार नाही. आणि काय झालं, एकानं निंदा करायला सुरुवात केली. म्हणलं, हे आकाशवाणी असल्या होत्या, हिचा गर्भ सत्य आहे असं म्हणाल्या बरोबर त्याची जीभ झडून गेली आणि त्याच्या तोंडामध्ये आळ्या पडल्या. आणि मग सगळेजण शारदेकडे आले. म्हणले, धन्य आहेस माते, धन्य आहे तुझा पराक्रम, धन्य आहे तुझी भक्ती, आगाध तुझी लीला आहे. देवी माता तुला प्रसन्न आहे खरोखरच. गावामध्ये हे कुटाळ लोक होते. त्याच्यामधला एक वृद्ध म्हातारा होता. तो वृद्ध म्हातारा गावातल्या लोकांना समजावून सांगतो, अरे म्हणले, भगवंताची अघटित करणी, भगवंताची अगाध अशी लीला आहे. अगोदरच्या जन्माची या ठिकाणी वृत्तांत सांगत आहेत. भूमकेत राजा, एके दिवशी भूमकेत राजाचं रेत नदी तीरामध्ये पडलं आणि एक वेश्या आली आणि पाणी पिण्यासाठी वेश्येला तहान लागली होती. त्या वेश्येनं ते पाणी पिलं आणि तिला लक्षात आलं नाही की त्या पाण्यामध्ये रेत आहे म्हणून. त्या वेश्येनं ते पाणी पिली आणि तिच्या पोटी गर्भ राहिला. जो म्हातारा माणूस आहे का, जो म्हातारा, तो सगळ्या गावातल्या लोकांना सांगत आहे, भगवंताच्या आगाध लीला आहे. अगोदरच्या काळी असं झालं होतं. जे विभांडक आहेत, विभांडक ऋषी, त्यांचं सुद्धा रेत पाण्यामध्ये पडल्या असता एका हरिणीने ते रेत प्राशन केलं होतं आणि त्या हरिणीच्या पोटामध्ये गर्भ राहिला. आणि त्यापासून पुढे ऋषी श्रंग ऋषीचा, ऋषी श्रंगीचा जन्म झाला. तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहित आहे. असंच एकेकाळी सत्यवती मत्स्यगर्भ श्रुत झाला आणि त्या पासून पुढे त्या मत्स्यापासून राजपुत्र जन्माला आला. सांबाच्या पोटी मुसळा जन्माला आलेलं तुम्हाला माहित नाही का? गावातल्या लोकांना सांगत आहे. आणि महिषासूर नावाचा जो दैत्य आहे, महिषासूर दैत्य, महिषीच्या गर्भामध्ये राहिलेला तो दैत्य होता. गावातल्या लोकांना त्या वृद्ध म्हाताऱ्याने सगळ्यांना समजावून सांगितलं, अरे बाबा म्हणले, परमपवित्र असणारी शारदा आहे, हिला कोणी नाव ठेवू नका.
आणि देवी भगवती ज्यावेळी शारदेला प्रसन्न झाली होती त्यावेळी भगवतीने सांगितलं होतं की गोकर्ण तीर्थ क्षेत्रामध्ये यात्रा होईल, त्या यात्रेमध्ये तुझा पती येईल आणि तू जे हे पुण्यकर्म केलेलं आहे का, या जप तप व्रतामधून तुला जी पुण्यफलाची प्राप्ती झालेली आहे त्याच्यामधलं अर्ध पुण्यफल तू तुझ्या पतीला दे आणि हा जो तुला पुत्र होईल शारदानंदन तो त्याला अर्पण कर असं म्हणाल्यानंतर अगोदर देवीनं सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी शारदेचा पुत्र शारदानंदन सगळ्या वेद शास्त्र सगळ्याच अध्ययन केलं, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत केले आणि पंडित असणारा तो शारदानंदन गोकर्ण तीर्थक्षेत्राची 12 वर्ष पूर्ण झाली आणि गोकर्ण तीर्थक्षेत्राला दोघेही आई आणि हे लेकरू दोघेही तीर्थक्षेत्रासाठी गेले आणि शारदेच्या अगोदरच्या जन्मामधला जो पती द्रविड देशामधला तो त्याही गोकर्ण क्षेत्राच्या यात्रेला आला होता. दोघांची भेट झाली आणि दोघांनाही कळालं देवीचा झालेला सगळा वृत्तांत. शारदा पुढे जवळ गेली आणि पुढे जवळ जाऊन आपल्या पतीला म्हणते, प्राणनाथा हे घ्या तुमचा पुत्र. म्हणून शारदानंदनाला आपल्या प्राणनाथाला अर्पण केलं. मी आजपर्यंत जे जप तप भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, मृत्युंजय मंत्राचा जे काही जप केलाय त्यामधून मला जी पुण्यफलाची प्राप्ती झाली त्यामधलं अर्ध पुण्य मी तुम्हाला अर्पण करते. ही पहिली पत्नी आहे. पतीनं केलेलं पुण्य पत्नीला मिळत असतं, परंतु ही पहिली अशी पत्नी आहे शारदा जिनं आपलं केलेलं पुण्य पतीला अर्पण केलं. धन्य आहे शारदा. आणि त्या गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या पुत्राला आपल्या पतीला अर्पण करून पुन्हा आपल्या मायेदेशी शारदा परतली आणि कालांतराने भगवंताचं नामस्मरण करत शारदा शिवपदाला प्राप्त झाली. शारदेनं जे पुण्य आपल्या पतीला अर्पण केलेलं होतं त्या पुण्याईच्या बलाने, त्या पुण्याईच्या जोरावरती शारदेचा पती सुद्धा शिवपदाला प्राप्त झाला. अशी शारदेची असणारी गोड कथा शिवलीलामृताचा 10वा अध्याय आपण श्रवण केला. ग्रंथकर्ते म्हणतात, ज्या घरामध्ये देवी भगवतीचं चिंतन नाही, श्रवण नाही का, धिक्का आहे त्याचा परमार्थ, धिक्का आहे त्याचं जीवन. भगवंताचं ज्या ठिकाणी नामस्मरण नाही, अहो पवित्र देह असा या ज्या भगवंताने आपल्याला अर्पण केला त्या भगवंताचं नामस्मरण करून आपल्या देहाला मुक्त केलं पाहिजे. गोड असणारी शारदेची कथा आजच्या अध्यायामध्ये आपण श्रवण केली. आणि नैषद ऋषींनी दिलेला आशीर्वाद कसा शारदेला फळाला आला ही कथा आपण श्रवण केली. हर हर महादेव कमेंट मध्ये अवश्य लिहा. गोड अशी कथा सगळ्या भाविकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. आणि गोड अशा भगवंताच्या कथांचा आनंद घेत रहा. उद्याचा 11वा अध्याय रुद्राध्याय आहे. त्या अध्यायाला विशेष असं महत्व शिवलीलामृतामध्ये प्राप्त झालेलं आहे. तो अध्याय श्रवण करा आणि त्या अध्यायाची फलश्रुती प्राप्त करून घ्या. शारदेचं आख्यान आपण ऐकलं. या अध्यायाचं मनन श्रवण केलं असता भवरोगामधून तरुण जाल, आरोग्य आणि ऐश्वर्य आपणाला प्राप्त होईल असं या अध्यायाची फलश्रुती आहे. गोड असं शारदा आख्यान ऐकलं. 4 ओव्या घेऊन अध्यायाला निरूपण देऊया.
शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जान आरोग्य होऊनी शिव होती जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नाव जे हारसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनविजे जोडोनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिव तत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड दशमाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे श्री नवनाथ महाराज की जय हर हर महादेव पार्वतीश्वरा हर 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 महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी आदेश।